भारत देशामध्ये मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या। याच दरम्यान मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला। नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या। याच दरम्यान राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून अर्ज भरला होता। तरी सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता, त्याच भारतीय जनता पार्टीने मनसे पक्षाला एक सुद्धा सीट सोडली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चिरंजीवांना अमित ठाकरे यांना साधा पाठिंबा सुद्धा दिला नाही। याचवरून माननीय राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला ओळखलं असं आम्हाला वाटत होतं, परंतु मध्यंतरी त्यांची यामुळे राजकारणात पत घसरली होती। याच दरम्यान त्यांनी स्वतःची पत वाढवण्यासाठी ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही दोघे ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यामुळे आम्ही तर खूप छोटे आहोत। परंतु याच वक्तव्यामुळे राज्यभर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा चालू झाली। याचं स्वागत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते करू लागले, परंतु याच दरम्यान माननीय राज ठाकरे यांनी त्यांचा जो मूळचा स्वभाव आहे अविश्वासू, तो परत दाखवला। आजच त्यांनी देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांची त्यांनी भेट घेतली। माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आम्ही आपणास विनंती करत आहे की माननीय राज ठाकरे हे राजकारणातील अविश्वासू नेते आहेत, म्हणूनच त्यांच्या जनता पाठीमागे नाही। आणि तुम्ही तर विश्वासू नेते आहात, त्यामुळे तुमच्या पाठीमागे जनता आहे। त्यामुळे उगाच तुम्ही राज ठाकरे यांच्या नादी लागू नका, असं आमचं स्पष्ट मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।